रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट चांदवड तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा पदग्रहण सोहळा तसेच युवकांचा पक्षप्रवेश सोहळा रविवारी शासकीय विश्रामगृह चांदवड येथे पार पडला। रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या आदेशानुसार तसेच रिपाई नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता संवाद मेळावा पदग्रहण सोहळा संपन्न होऊन युवकांनी पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केदारनाथ आहेर भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते। या पदग्रहण सोहळ्यात अनेकांना चांगली पदे मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश जाधव, अनिल केदारे, रवी जाधव, ग्रामीण जिल्हा प्रमुख भरत जगताप, उत्तर महाराष्ट्र प्रमुख वंदेश कांगुर्डे, देवळा तालुका अध्यक्ष कैलास पवार, चांदवड शहर अध्यक्ष उमेश जाधव, चांदवड तालुका प्रमुख महावीर संकलेचा, चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे, उपजिल्हा अध्यक्ष राजू अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप यशवंते, विकास जाधव, केदारनाथ आहेर, प्रशांत ठाकरे, पंकज राऊत, राजू पगारे, नाना केदारे, अरुण अत्तर, गणेश साळवे, किशोर अहिरे, शंकर येळीचे, पंकज गोधडे, आकाश बनकर, प्रवीण गाडे, सिद्धार्थ संगम, बाबू हिरे, ज्योती गरुड, मीना शिंदे, रेखा बोराडे, शोभा खरे, शिवाजी धुळे या मान्यवरांसह कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशानुसार आज रोजी चांदवडचे तालुका अध्यक्ष माननीय महावीर संकलेचाजी यांनी चांदवड येथे पदग्रहण सोहळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेला होता आणि इथे विविध आघाड्यांचे प्रमुख शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांची आघाड्यांमध्ये निवड करण्यात आलेली आहे। रिपब्लिकन पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि याचे जोरात काम माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशावरून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे। मग ते नांदगावचे कपिलजी तेलुरे असतील, जिल्हा सरचिटणीस, मनमाडचे कार्यकर्ते असतील, चांदवडचे पदाधिकारी असतील, देवळ्याचे पदाधिकारी असतील, मालेगावचे पदाधिकारी असतील, यांनी नाशिक जिल्हा हा आज महाराष्ट्रात हा बालेकिल्ला रिपाईचा बनवून ठेवलेला आहे आणि त्या धोरणांनुसार विविध जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन विविध आघाड्या इथे आज नियुक्त करण्यात आलेल्या आहेत। सोबतच आज इथे आल्यानंतर व विविध जाती धर्मियांचे सर्व समर्थन बघता येथे होऊ घातलेल्या आता विधानसभेच्या जी काही निवडणूक असेल आमदारकीची, त्यासाठी माननीय रामदासजी आठवले साहेबांकडे सर्व प्रमुख पदाधिकारी साकडं घालत आहेत की जो चांदवड तालुका आहे ही जागा आपल्यासाठी राखीव सोडण्यात यावी व यासाठी सर्व पक्षांनी इथे समर्थन दिलेलं आहे। यानुसार आज इथे सर्व विविध जे काही पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रमुख महिला ज्या आहेत त्या महिला माता भगिनींनी मोठ्या स्वरूपामध्ये प्रवेश केला आहे आणि ज्येष्ठ यामध्ये कार्यकर्त्या इथे ज्यांनी आठवले साहेबांचा अगदी सुरुवातीचा काळ बघितलेला आहे त्या ठिकाणी सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आणि आमचे नेते आदरणीय व या भारत देशाचे नेते, सर्वांवर राज्य करणारे, सर्वांवर मनमिळावू असणारे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, तसेच आदरणीय आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भारतभाऊ जगताप, तसेच ह्या चांदवड तालुक्यामध्ये काम करत असताना तालुका अध्यक्ष संकलाच्या, चांदवड देवळा अध्यक्ष ताराचंद भाऊ आहिरे, तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, तसेच आमचे या ठिकाणी पॅन्थर नेते जाधव साहेब असतील, केदारे साहेब असतील, यांच्या रविभाऊ असतील, यांच्या सर्वांच्या मते या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष या चांदवड तालुक्यामध्ये सर्व धर्म समभाव, सर्व समाजाचे पदाधिकारी, युवा, महिला या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांना चांगली संधी मिळालेली आहे, अनेकांना चांगले पदं या ठिकाणी दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही काम करत असताना, सर्व मित्र पक्षामध्ये काम करत असताना जी राजकीय भाजपचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असतील, अजितदादा राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी असतील, आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहे, आदरणीय लोंढे साहेबांच्या आदर्शाने चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला फक्त एकच आहे की आम्हाला आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मान सन्मान मिळाला पाहिजे। मित्र पक्षाने फक्त आमचा वापर नाही करायला पाहिजे, कारण की रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्रात नव्हे अनेक देशामध्ये, अनेक राज्यामध्ये, नागालँडसारख्या राज्यामध्ये आमचे 2 आमदार आहे, आमचे अनेक नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, महापौर आहे। मग आम्हाला हा वाटा काय मिळत नाही, कारण की आमचा फक्त मतापुरता वापर करू नका, कारण की ह्यावेळेस
प्रत्येक ठिकाणी तुम्ही शासकीय कमिट्या असतील, आमच्यापर्यंत कमिट्यामध्ये आमच्या आरपीआयचे कुठलेही पदाधिकारी आपण या ठिकाणी घेतलेले नाही. अहो साधारणतः शिक्का मारण्याचा अधिकार आपल्याला मिळतो, विशेष अधिकारी तो सुद्धा आम्हाला दिलेला नाही. तर आमचं एकच इच्छा आहे की जर तुम्ही आम्हाला वारंवार टाळाटाळ करत असाल आणि आमच्या आदरणीय आठवले साहेबांचा फोटो जर पुढे मित्रपक्ष टाळत असाल, पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये अशी ताकद आहे. आम्ही आठवले साहेबांचं वारं तुम्हाला माहीत आहे, आठवले साहेबांचं सगळं कळतं कोणाची सत्ता येणार आहे कोणाची जाणार आहे. पण रिपब्लिकन पक्षामध्ये इतकी ताकद आहे, कोणाला आमदार बनवायचं आणि कोणाला पाडायची ताकद आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व जनतेमध्ये आहे. आणि तुम्हाला एकच सांगेल, तर तुम्हाला आमचं कुठंतरी आमचा विटा होत असेल, पण आम्ही विटा होत असेल तर मग आमच्या या ठिकाणी सर्व पदाधिकारी हे डॅशिंग नेतृत्व करणारे आमचे पॅन्थर नेते या ठिकाणी आहे, आमच्या जुन्या महिला आघाडीच्या पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. तर आम्हाला लोंढे साहेबांना मागणी करून, लोंढे साहेबांना विनंती करून, आठवले साहेबांकडे जाऊन किती वेळ लागला तरी आम्ही आठवले साहेबांकडे वारंवार मागणी करून रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभासाठी आम्ही जागेची मागणी करणार आहे. आणि जर एकदा जागा जर मिळाली मग बघा चांगल्याची खड्या कशी खड्या होती. कारण की या ठिकाणी काम करणं एक चांदवड तालुक्याचा अध्यक्ष हे मारोडी समाजाचे जरी असले त्यांचं एक नेतृत्व आहे, आमच्या ताराचंद आयरेंचं नेतृत्व आहे, आमच्या राजाभाऊ आयरेंचं नेतृत्व आहे आणि आमच्या महिला भगिनीचं नेतृत्व आहे. आमच्या या ठिकाणी आदिवासी भाऊ असेल, मराठा भाऊ असेल, धनगर भाऊ असेल, कानडी भाऊ असेल, मातंग भाऊ असेल, वदार भाऊ असेल, या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या रिपब्लिकन पक्षामध्ये आदरणीय लोंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे पण काही कामकाज केलं ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आणि त्याला पुढं पाहिजे असं मी कामकाज केलं. आज महावीर भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवीन पदाधिकारी या ठिकाणी तुम्ही पदग्रहण करतायत. आज नवीन पक्षाची जबाबदारी त्या ठिकाणी पार पडते. रामदासजी आठवले साहेबांच्या अनेक वर्षापासून या त्यांनी त्यागातून हा पक्षाची निर्मिती केली. आमच्या देवळातले अनेक 4-5 वर्ष राहिलेले आहेत. त्याचा सहवास आमच्या त्या सगळ्या परिसरामध्ये राहिलेला आहे. आणि हे करत असताना त्याच्या विचारधाराला घेऊन त्या ठिकाणी आंध्र जिल्ह्याचे नेतृत्व प्रकारचे प्रकार गोमांचा नेतृत्व आहे. आणि ते काम करत असताना गोरगरिबाला केव्हा आलेल्या पद्धतीने काम करत असतात. प्रत्येकाला संधी मिळत असते, पण एक प्रत्येक ठिकाणी मोठ्या समुदायात असताना प्रत्येकाला संधी मिळत असते. पण तुमचे संघटनात्मक समाज हिताचं जे काम करत असतात, निश्चितपणाने केदारनाथ आहे हा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेल. तुमचा भाऊ म्हणून कधी पण आवाज द्यायला लागते, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्याच्यावरून मी मला सांगितलं होतं महावीरला परत गेल्या 1 महिन्यात संपर्कात आला तरी ते संघटनात्मक दृष्टीकोनातून मी काम करायचं मला म्हणता येईल. आणि आयपीएलच्या माध्यमातून आम्ही बरोबर गेल्या 1 वर्षापासून आम्ही बरोबर आहोत. म्हणजे त्यांनी जेव्हाही शब्द टाकला असेल माझ्याकडून नाही घेतली नसेल. कारण का हा जन्म पुन्हा नाही, जे करायचं ते समाजाप्रती करायचं असतं. कोण कुठल्या समाजाचं आहे त्याच्या धर्माचं आहे मला काही नाही. माणूस आहे, माणूस म्हणून त्याला आपण मदत करायची. गरज आहे त्या गरज मदत काही शिक्षणाचं असेल, दवाखाना असेल, शासकीय योजना असतील, प्रत्येक कबीर भाऊ प्रकाशजी जाधव आणि श्री केदारे महावीरजी संघाच्या ताराचंद आयरे, उमेशजी जाधव, राजेशजी आयरे, रविभाऊ जाधव, कैलासजी पवार, विकासजी जाधव, रोजेश गांगोडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सगळे मुलाचे पुढे बसणारे तुमच्यामुळे आहे. कोण तुम्ही सगळे या याच्यामध्ये सगळ्यात माझी कार्यपद्धती कशी आहे कैलास पवार समोर बसलेला आहे. कारण सर्वात जास्त सहवास त्याचा लाभलेला पाहिजे. मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस, सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर ह्या पदापर्यंत आजपर्यंत जिल्ह्यातल्या सर्वात जास्त पदं घेणारा सहकार असेल, जिल्हा परिषद असेल, सरपंच असेल, नगरपंचायत असेल, कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, अनेक पदांमध्ये अनेक संस्थांमध्ये मी काम मला तुम्ही सांगितलं अनेक आमदार घडले, खासदार घडले, मंत्री घडवले. काम करत असताना दीन दलित, गोरगरीब, शेतकरी, आदिवासी या केंद्रबिंदू म्हणून मी आजपर्यंत समाजाला हित काम केलेलं आहे. मी राजकारण कमी केलं असेल तर समाजाप्रती कमी केले. मी आदरणीय बाबासाहेब महामानव बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, मी महात्मा ज्योतिबा फुलेंना मानतो. पण ज्या वेळेला प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात आम्ही पडलो त्यावेळेला इतका
एकीकडे कुटुंब सांभाळायचं, दुसरीकडे चळवळ सांभाळायचं आणि तिसरीकडे हे जे प्रश्न होते यांनी जी छळ केला होता पोलिसांच्या माध्यमातून, यंत्रणाच्या माध्यमातून त्यांच्याशी तोंड देऊन हा पक्ष उभा केला आणि त्या ओसाड जमिनीच्या सुपीक जमीन झाली. पूर्वी आम्ही व्याजाच्या शाखा ओपन करायला सायकलवर जायचो. ज्या गावाला बस जात होती त्या बसने जायचो. कुठलंही साधन नव्हतं. एकदा पात्र संघाची शाखा ओपन करण्यासाठी नाशिकची मंडळी आली होती. शंकर काकांच्या हा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी हा बाबासाहेबांच्या संघटनेतला रिपब्लिकन पक्ष हा ते आपल्या चळवळीला सोबत घेऊन जात आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला आवाजून सांगतो की या ठिकाणी बरेचसे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. या तरुणांना मी विनंती करतो की केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या विविध प्रकारचे जे रोजगार आहेत आणि कॅपिटल कॅपिटल व्हेंचर फंडमधून त्यांना उद्योगासाठी जवळजवळ 5 कोटीपासून तर 25 कोटीपर्यंत उपलब्ध आहे. त्यांनी विनंती करतो त्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या महाराष्ट्राचे युवा उत्तर प्रमुख मनोज भाऊ गांगुडे आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आमचे मित्र कपिल भाऊ दिलोडे, आपले नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भारत भाऊ जगताप हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे. त्यानंतर कार्यकर्त्याच्या शासकीय योजना असतील, आदिवासी असतील, आमच्या बापू समाज असतील, चर्मका समाजामध्ये असतील, धनगर समाज असतील, सर्व जाती धर्माचे शासकीय मंडळ आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कुठली बँकेत आपल्याला या ठिकाणी गृहीत धरत नाही. पण का आपण या ठिकाणी काम करत असताना आता माझा फडणवीस साहेब असतील, आमचे आठवले साहेब असतील, आमचे त्यानंतर एकनाथराव शिंदे असतील, यांच्या माध्यमातून यांनी पत्र दिलेलं आहे राष्ट्रीय बँकेला की ज्या ठिकाणी गोरगरिबांच्या शासनाच्या योजना असतील या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने आरबीआय असेल, भाजप असेल, हे नैसर्गिक त्यांची युती आहे, विभक्ती शिवशक्ती. खऱ्या अर्थाने आपण काम करत असताना मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल की आपण सर्वांनी सर्व जाती धर्माचे लोक जरी आपण या ठिकाणी उपस्थित असले पण आपण एकामेकाचा सहारा म्हणून एकामेकाला सोबत घेऊन एकामेकाचा आधार घेऊन एकामेकाला सपोर्ट करून या चांदवडमध्ये आपल्याला या नाशिक जिल्ह्याचा बाली जिल्हा आपल्याला चांदवड तालुका बनवायचा आहे. की आपल्याला नेहमी सांगत असता आदरणीय लोंढे साहेब की आपण काम करत असताना कोणालाही भेदभाव करू नये आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला आपण. नाशिक लोकशाही न्यूजसाठी अविनाश मगर,